पुण्यामध्ये जीबीएसमुळे आणखी एका रुग्णाचा मृत्यू झालेला आहे। खडकवासलामधील 59 वयाच्या व्यक्तीचा रहिवाशाचा यामुळे मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। पुण्यामधील खासगी रुग्णालयामध्ये रुग्णाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे आणि राज्यामध्ये जीबीएसमुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 8 वर जाऊन पोहोचल्याची माहिती आहे। 59 वर्षीय ही व्यक्ती होती। या पुरुषाचा जीबीएसने मंगळवारी रात्री मृत्यू झाला आणि तो खडकवासलामधील संत रोहिदास नगरमधील रहिवासी असल्याची माहिती आहे। या रुग्णाला 10 फेब्रुवारीला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं। अशक्तपणा जाणवत होता आणि हालचाल सुद्धा करता येत नव्हती। त्याची कंडक्शन वेलोसिटी चाचणी करण्यात आली होती, मात्र त्याचा मृत्यू झाला। अधिकची माहितीवर आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, अगोदरच पुण्यामध्ये रुग्णांचा आकडा वाढताय, त्या पार्श्वभूमीवर प्रशासन जरी अलर्ट मोडवर आलेलं असलेलं पाहायला मिळतंय, तरी सुद्धा रुग्णांची संख्या सुद्धा एकीकडे वाढत चालली आहे। बरोबर आहे। गेल्या जर 24 तासात आपण बघितलं तर 6 नव्या रुग्णांची नोंद झालेली आहे। जीबीएसचे एकूण रुग्ण हे 203 इतके झालेले आहेत आणि आतापर्यंत 8 जीबीएस रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। प्रशासनाच्या वतीनं सातत्यानं आवाहन केलं जातंय, मात्र हे जे रुग्णांचे वाढते आकडे आहेत ते आपण पाहतोय। 200 पार जीबीएस रुग्णांची संख्या झालेली आहे। 24 तासात पुन्हा एकदा 6 नव्यानं रुग्णांची नोंद झाली आहे। मागच्या काही दिवसांमध्ये प्रत्येक दिवशी एक अशा पद्धतीनं रुग्णांची नोंद होत होती। रुग्णांची संख्या कमी होते असं वाटत असताना अचानक पुन्हा एकदा रुग्णांची संख्या वाढते आहे। काल एका जीबीएस बाधित रुग्णाचा मृत्यू देखील झालेला आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा प्रशासनाकडून जे वारंवार आवाहन केले जाते त्याची आठवण करून देण्याची वेळ आलेली आहे। निश्चित ज्ञानेश्वर, धन्यवाद। अपडेट घेत राहू। आपण पाहतोय पुण्यामधून बातमी। पुण्यामध्ये जीबीएसचा 8वा बळी गेलेला आहे।